Good afternoon, students. Actually, in my last video, we have gone through a poem called Indian Weavers by Sarojini Naidu. We have also completed all the exercise and I have explained each and every lines of that poems. Now coming to the another topic, another poem from our syllabus, a poem called Father Returning from Home. And this poem is composed by Dilip Chitre. Dilip Chitre is a renowned face in Marathi actually. So indeed it is a monologue. हा मोनोलॉग आहे. संपूर्ण पोएम जे आहे इट्स अ मोनोलॉग. मोनोलॉग म्हणजे कोणीतरी स्वतःसोबत बोललेला संवाद, त्याला आपण मोनोलॉग म्हणू शकतो इन इंग्लिश. हा मोनोलॉग आहे या दिलीप एका डॉटरचा किंवा सनचा, की त्याला त्याच्या फादरबद्दल काय वाटते. इंडीड मग मोनोलॉगचा अर्थ तुम्हाला समजला आहे. धिस पोएम पोर्ट्रेट्स टू इन्सिडेंट फ्रॉम अ लाईफ. One is when father returning from the work to the home. That is the first incident, and this is exactly I have written on the whiteboard. Another incident that what he does when he goes to home. That incident is in a second part of the poem. Let me explain the first part of the poem. This is the part when the father returning from the work to the home, and this is a journey actually. So I am going to read out the lines and will also explain the meaning, each and every lines of the meaning. See the first two lines. My father travels on the late evening train. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Above two lines, what does what do they indicate? My father travels on the late evening train. लेट इव्हिनिंग ट्रेनमधून माझे बाबा कामावरून घरी परतत आहे. एवढं सोपं मिनिंग या वरच्या लाईनीचं आहे. खालची लाईन काय म्हणते? स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. सायलेंट कम्युटर्स म्हणजे फेलो ट्रॅव्हलर म्हणजे सोबत नेहमी जे प्रवास करणारे व्यक्ती असतात आपल्यासोबत, त्यांना कम्युटर्स म्हटलेलं आहे. तर स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स, आणि ते सगळे प्रवासी आहे ते सायलेंट आहे, शांत आहे, त्यांचा रोजचा प्रवास असेल, रोज जाणं आणि रोज येणं, एक रुटीन त्यांचं आहे. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. येलो लाईट आहे ते डिस्क्रिप्शन आहे ॲक्च्युली त्या ट्रेनचं. पुढची लाईन नंबर 3. सबब्स स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज. सी, ते शेड्यूल इतकं रोजचं आहे, कितीतरी वर्षाचं आहे, म्हणून त्यांनी या तिसऱ्या लाईनमध्ये काय म्हटलंय की सबब्स स्लाइड्स. सबब्सचा अर्थ होते आउटर एरिया ऑफ अ सिटी. इफ यू आर लिव्हिंग इन ॲट एनी सिटी, तर त्या सिटीचा बाहेरचा एरिया जो असतो, जनरली ट्रेन तिथून जात असते, त्या एरियाला सबब्स म्हटलेला आहे. इंग्लिशमध्ये त्याला आउटर एरिया ऑफ सिटी म्हटलं आहे. सबब्स स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज. अनसिंग आईज म्हणजे काय? डोळे कधी बघत नाही अशातली गोष्ट नसते. त्यांचे डोळे त्या सबब स्लाइडवर जात आहे, ते पाहत आहे, पण ते नोटीस करत नाहीये. म्हणजे ते एवढं रुटीन झालं आहे की ते त्यांना नोटीस करायची गरज नाही पडतं की कुठले घरं चालले आहे, कुठल्या बिल्डिंग्स आहे, लोक आहे, काहीच नाही. म्हणून त्याला अनसिंग आईज म्हटलेलं आहे. आणि या सेम लाईन्समध्ये एक फिगर ऑफ स्पीच दडलेली आहे, विच इज कॉल्ड अलिट्रेशन. अलिट्रेशन इज क्वाइट सिम्पल अँड इझी पोएटिक डिव्हाइस. Alliteration means if a consonant sound repeated often in a sentence, we called it alliteration. See, yes and s. Matlab, yes later is repeated over here just for a poetic effect. That is why it is alliteration. Yes. Yes later is repeated for poetic effect. That is why this is alliteration. Coming to the next point, see the description of a father. His shirts and pants are soggy and his black raincoat stained with a mud and his bag stuffed with a books. This is the description of a father. What kind of a attire, what kind of a costume actually he is wearing, what he is carrying, all these things are mentioned in these two lines. His shirts and pants are soggy. त्याचे शर्ट आणि पॅन्ट हे दोन्ही वेट आणि सॉफ्ट ओले झालेले आहेत. अँड हिज ब्लॅक रेनकोट, त्यांनी रेनकोट घातलाय तो ब्लॅक आहे. स्टेन विथ मड्स, आणि तो रेनकोट पूर्ण चिखलाने भरलेला आहे. स्टेन विथ मड्स. देन अँड हिज बॅग स्टफ विथ बुक्स. स्टफ म्हणजे एखादी गोष्ट त्याच्यात टाकणे, कोंबणे वगैरे, त्याला कोंबणे म्हणतो मराठीत. बॅग स्टफ विथ बुक्स, त्याची बॅग्स जे आहे ते खूप साऱ्या बुक्सनी भरलेली आहे.
डिस्क्रिप्शन आपल्याला हे सांगतो की तो रुटीन फॉलो करतो, तेव्हा पाऊस सुरू होता, त्याचा शर्ट आणि पॅन्ट ओला झालेला आहे, त्याचा रेनकोट मडी झालेला आहे आणि त्याची बॅग ही नेहमी पुस्तकांनी भरलेली असते. इट मीन्स दॅट ते असे वडील आहे किंवा ते असे व्यक्ती आहे, कदाचित त्यांच्यासोबत खूप सारे लोक बोलत नसेल आणि ते फक्त पुस्तकांसोबतच बोलत असेल आणि पुस्तकच त्यांच्यासोबत बोलत असेल. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की स्टफ विथ बुक्स. एकदम अलिनेशन, आयसोलेशन, लोनलीनेस हा या कवितेचा थीम आहे. बाबा जे नेहमी कामं करतात पण त्यांना कोणीच नोटीस करत नाही, इवन त्यांचे मुलंसुद्धा त्यांना नोटीस करत नाही, सोसायटी त्यांना नोटीस करत नाही, पण ते नेहमी काम करतात एखाद्या परिवारासाठी, असं हे डिस्क्रिप्शन आहे. असे प्रचंड लोक आपल्या देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये असेल ज्यांची कोणी नोंदच घेत नाही आणि ते मशीनसारखे जगत आहे. तेच डिस्क्रिप्शन नेमकं या पोएममध्ये इथे दिलेलं आहे. नेक्स्ट लाईन, इज फॉलिंग अपार्ट. त्यांचे बुक्स जे आहेत ते सर्वत्र पसरले आहे बॅगमध्ये. देन हिज आईज डिम बाय एज. डिम होणं तुम्हाला माहीत आहे की प्रकाश कमी होणं, मंद होणं, त्याला डिम म्हणते. डिम बाय एज. त्यांच्या डोळे जे आहे ते डिम झालेले आहे, त्यांना स्पष्ट आता दिसत नाही आहे कारण की ते म्हातारे होत आहे. ही इज एजिंग नाव. देन फेड होमवर्ड्स थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि ते आता ह्युमिड मान्सून नाईटमध्ये घरी जाण्याच्या मार्गावर ते आता आहे. देन नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता मी बघत आहो की ते ट्रेनमधून आता खाली उतरण्याचा प्रयत्न करतात. ट्रेनमध्ये बरीच सारी गर्दी असते. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आणि शेवटचं जे लाईन आहे, ते सेंटेन्स आहे, एवढं महत्त्वाचं आहे आणि इतकं इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली. लाईक अ वर्ड ड्रॉप फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. एक मोठ्या सलग सेंटेन्समधून एखादी वर्ड जसा ड्रॉप व्हावा तसे त्या ट्रेनमधून उतरत आहे. इट्स अ रुटीन माय डिअर फ्रेंड, इट्स अ रुटीन. त्यांनी खालचं सेंटेन्स खूपच सुंदर. अँड द फिगर ऑफ स्पीच विच पोएट एम्प्लॉयड हिअर इज कॉल्ड सिमिली. सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच wherein we can see that indirect comparison between two objects. सो लाईक अ वर्ड, जसा एखादी शब्द जो असतो एखाद्या मोठ्या सेंटेन्समधून ड्रॉप्ड होतो अशा पद्धतीने ते ट्रेनमध्ये उतरतात. सो देर आर टू इन्सिडेंट्स. एक व्यक्ती ट्रेनमधून उतरतो, याची कंपॅरिझन त्यांनी, इनडायरेक्ट कंपॅरिझन त्यांनी केली आहे की एखाद्या मोठ्या ओळीमधून एखादी शब्द जसा ड्रॉप व्हावा तर त्यानुसार केलेली आहे. म्हणून धिस इज कॉल्ड सिमिली. Simile, indeed it is an implied comparison between two things. It is called simile. I have already explained you in detail what is simile. I will also post the notes or attach the notes, my slides to this video below down. So you can see that also. So this is the last sentence of this first para. So in this entire paragraph, poet portrays the image of a father, stereotype image of a father, one who goes for a work and comes to home. This is a routine, complete routine, but there is no any sort of a entertainment or communication between father, daughter, and like this. So father is completely living a life of alienation, a life of isolation, and nobody is noticing him. Even the kind of schedule he is following is completely stereotype. This is the poem actually. These two poetic devices we have come across here, and there are also a few difficult words I have mentioned while explaining the meaning of this poem. This is the first part actually. Second part is at home, and that we will discuss tomorrow. Poems, Father Returning from Home by Dilip Chitre. This is all of about this poem. If you have any query, you can contact me personally. I'll respond you personally. Thank you so much. Sir.